नाही, कसं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सभ्यतेचा चिखल होता. तो आज पूर्णपणे सभ्यता ही महाराष्ट्राच्या राजकारणातली लोप पावलेली आहे. किंबहुना ही सभ्यता जाणीवपूर्वक संपवून टाकण्याचा काही प्रयत्न सुरू आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं आणि लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आज काही लोकांना सत्तेचा उन्माद इतका आला आहे की त्यांना असं वाटतं की आमची सत्ता ही जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार आणि आम्ही कसंही वागलो तरी चालेल, अशा एका उन्मादामध्ये सध्या राजकारणाचा चिखल झाला आहे. तो चिखल लवकरच दूर करावा लागेल. तुम्हाला कुठल्या शिवसेनेचे बियाणं ओरिजिनल वाटतं? असं आहे की साधं सोपं गणित आहे की ही शिवसेना 19 जून 1966 साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आणि बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे ओरिजिनल शिवसेना नावाचं बियाणं हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडेच आहे आणि ते असणार आहे. ज्याप्रमाणे सत्ताधारी जे पक्ष आहेत किंवा नेता सत्ताधारी लोक आहेत बियाणं पेरतात आता शेतामध्ये आणि आपल्याकडे घेत आहेत, काय याच्यावरती सांगाल? असं आहे की मुळामध्ये दुसऱ्या बियाणं त्यांनी जर पेरलं, मशागत केली आणि त्यांनी पीक काढलं तर वाईट वाटायचं काही कारण नाही. कुणीही पेरणी करावी, मशागत करावी आणि आपलं पीक काढावं. पण हे न करता दुसऱ्यानं पेरणी केली, दुसऱ्यानं मशागत केली आणि दुसऱ्याचं पीक चोरण्याचं काम सुरू आहे, पळवण्याचं काम सुरू आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. हे अतिशय निंदनीय आहे. त्यामुळं कुणीही पेरणी करून पीक काढण्याला विरोध असायचं कारण नाही, पण दुसऱ्याच्या कष्टाचं फळ चोरून नेणं हे वाईट आहे. तुम्ही आमदार आहात आणि कोकणातल्या शेतीकडे कशा पद्धतीने बघता? आणि कुटुंबासहित असतात. हो, कुटुंब, आमच्या मुली बाळी त्या सासरवड म्हणजे त्याच्या सासऱ्यातून जावई, लेकी, सुना सगळ्या शेतामध्ये. पण यंदा काय झालं, यंदा पावसाचं हे मागे पुढे रेग्युलर पाऊस पडला नाही. त्यामुळं सगळ्यांची वेळ जुळून आली नाही. त्यामुळं काही सुना आल्या, काही मुली आल्या, पण सगळे जे कुटुंब एकत्र येतं आणि घरामध्ये लावणीच्या निमित्तानं एक आनंद असतो. कारण या सीझनला बाहेरची माणसं मिळत नाहीत, कष्टकरी वर्ग मिळत नाही आणि म्हणून त्याचे हे सीझन आपल्याला वेळेत घ्यावं लागतं. आमचे वडील नेहमी आम्हाला मार्गदर्शन करताना सांगायचे की लाग लावावी लागीन आणि काम करावं वगीन. म्हणजे काय तर लावणं ही लावणी त्या हंगामातच लागली पाहिजे तर पीक चांगलं येतं आणि काम करायचं असेल तर इब्रतीनं, इज्जतीनं आणि सन्मानानं करून घ्या, त्याला म्हणायची ते वगीन. त्यामुळे त्या वेळेत जर काम करायचं असेल तर बाहेरची माणसं विकृती मिळत नाहीत, त्यामुळे घरची माणसं गोळा करावी लागतात. कोकणात भात शेती कमी होते, शेती कमी होते, काय सांगाल? शेती कमी म्हणण्यापेक्षा कोकणातली शेती फार जवळजवळ संपते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. नागलीसारखं पीक बंद झालं की काय, वरीसारखं पीक, काळे तीळ पूर्वी पिकायचे ते लोकांनी बंद केले. आम्ही लागणारी नाचणी, भात हे सगळं काढतो, पण आता शेती इतकी उत्तम पिकते, लोक काय म्हणतात परवडत नाही, हे साफ खोटं आहे. कष्ट करायला लोक तयार नाहीत. लोकांना शेती जर केली तर खूप चांगली शेती पिकू शकते. स्वतःच्या शेतातलं चांगलं धान्य ते खाऊ शकतात. सरकारकडून गहू दिले जातात, तांदूळ दिले जातात रेशनवर, 1 रुपया 2 रुपये दराने, त्याचा काय परिणाम जाणवतो का शेती? 100% जाणवतो. 100%. कुठलीही गोष्ट मोफत मिळते त्याचं मोल राहत नाही, त्याचं महत्त्व राहत नाही. माझ्या म्हणण्याला अर्थ काहीही नाही, पण माझा आग्रह असा आहे की तुम्ही मोफत देण्याच्या ऐवजी जो शेती करेल त्याच्या बांधावर सगळं मोफत द्या. त्याला लागणारं खत मोफत द्या, त्याला लागणारी अवजारं मोफत द्या, त्याला काम करण्याकरता म्हणून त्याच्या शेताचं त्या ठिकाणी सर्वे करून मोल मजुरी तो लोकांची कशी देऊ शकेल ती मदत करा. मोफतच्या ऐवजी घामाला दाम द्या, हा माझा आग्रह आहे. पण ह्या माझ्या आग्रहाला किंमत 0 आहे.